साक्री तालुक्यातील शेंदवड मोहगाव शिवारातील शिवाऱ्या डोंगरावर झाडाला गळफास घेत प्रेमी युगलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली। दोघेही रात्री घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते। बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता डोंगरावर दोघांचे मृतदेह आढळून आले। या घटनेने पिंपळनेरसह पश्चिम पट्ट्यात खळबळ उडाली आहे। बंद असलेले बँक खाते तातडीने सुरू करून देण्याच्या मागणीवरून झालेल्या वादात पितापुत्राने युनियन बँक ऑफ इंडियाच्या पिंपळनेर शाखेतील कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना दिनांक 10 रोजी सकाळी घडली। एवढ्यावरच न थांबता बँकेतील संगणक खाली फेकून त्याची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पितापुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाळीसगाव रोडवरील 100 फुटी रस्त्यावर श्वानास दगड मारल्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटात आमनेसामने आल्याने त्यांच्यात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 8 रात्री घडली। यावेळी झालेल्या राड्यात शिवीगाळ व झोबाझोबी करून शांतता भंग करण्यात आली। तसेच एका व्यक्तीने हातातील बॅटने रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटरसायकलींची तोडफोड करून नुकसान केले। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। धुळे जिल्हा परिषदेत बाह्य संस्थेमार्फत 10 खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेला मंजुरी मिळवून देण्यासाठी तब्बल 7,50,000 रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात तडजोडीनंतर ठरलेल्या 5,80,000 रुपयांच्या लाचेपैकी उर्वरित 4,80,000 रुपये स्वीकारण्यासाठी आलेल्या खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पारोळा येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे रंगेहात पकडले। कारवाईमुळे धुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। समाजातील वंचित घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी धुळे तालुक्यातील ऊसतोड कामगारांची मोफत नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेचा प्रारंभ आदिवासी दिनाचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील हिंद्रुण येथे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आयोजित नोंदणी शिबिराला ऊसतोड कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत व नियमानुसार शासकीय मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। हर घर तिरंगा अभियानांतर्गत शुक्रवारी दिनांक 14 छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेत धुळे शहर व तालुक्यातील हजारो युवक युवती, नागरिक, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत। धुळे तालुक्यातून सुमारे 8,000हून अधिक देशभक्त नागरिक यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली। साक्री तालुक्यातील आंबेमोहार येथील रहिवासी शेतकरी कृष्णा पंडित ठाकरे 42 यांची साक्री तालुक्यातील टिटाणे येथील शिवारात शेती आहे। दी 4 रोजी अज्ञात चोरट्याने कृष्णा ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत असलेली सुमारे 31,950 रुपये किमतीची तांब्याची केबल चोरून नेली। या प्रकरणी शेतकरी कृष्णा ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील अवधान MIDC परिसरातील संजय सोया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत विश्वासाने काम करणाऱ्या 2 हेल्पर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून सोयाबीन तेलाचे पाऊच आणि कंपनीची दुचाकी असा एकूण 53,060 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली। पावसाळ्यात साचलेले पाणी, उघड्या गटारी आणि अस्वच्छ परिसरामुळे वाढणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपळनेर नगर परिषदेकडून शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियोजनबद्धपणे फॉगिंग आणि जंतुनाशक औषध फवारणीची व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे। नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। नरडाणा येथील अल्ट्राटेक सिमेंट प्रकल्प, स्थानिक शेतकऱ्यांवर होणारे परिणाम, पिकांवर पांढरा थर आणि उत्पादनात घट। सिमेंट ग्राइंडिंग, दळण आणि पॅकिंग प्रक्रियेदरम्यान हवेत उडणारे सिमेंटचे सूक्ष्म धुलीकण वाघोदे, वालखेडा, जातोडे, माळीच गोराणी परिसरातील शेतामध्ये पसरत आहेत। कापूस, कपाशी आणि इतर नगदी पिकाच्या पानांवर हा पांढरा थर साचत असल्याने पिकांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावून उत्पादनात मोठी घट होत आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव या संस्थेमार्फत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या दिमागदार सोहळ्यात आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांना त्यांच्या उल्लेखनीय गिर्यारोहण कार्याची तसेच आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेल्या भरीव योगदानाची दखल घेत अत्यंत प्रतिष्ठेचा आदिवासी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना छगन आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री ना नरहरी झिरवळ यांच्या हस्ते अनिल वसावे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा। निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।